नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे सूर्या त्याचबरोबर तुळजा यांनी धनुच्या साखरपुड्याची जंगी तयारी केलेली आहे आणि डॅडींनी हा सगळा डाव टाकलेला आहे, कारण ऐनवेळी सूर्याचा 4 माणसांमध्ये पचका कसा करायचा हे डॅडींना चांगलंच माहिती आहे आणि त्यामुळेच डॅडींनी हा सगळा राडा घातलेला असतो आणि हे सगळं जे काही केलेलं आहे ते मुद्दामहून केलेलं असतं। सूर्याला त्याचबरोबर बाकी कोणाला याची जराशीही कल्पना नसते। त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण सांगू लागतात, सगळी जोरदार तयारी झालेली आहे आणि सूर्याला सांगू लागतात की अरे सूर्या, चल 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 लवकर चल, पाहुणे मंडळी आले। सगळेजण बाहेर जातात, सगळ्या पाहुण्यांचं स्वागत सुरू असतं। सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करून त्यांना आत घेतलं जातं आणि त्याच वेळी जी धनुची होणारी सासू आहे ती मात्र सूर्याच्या हातामध्ये एक पिशवी देते, म्हणजे त्यांचा जो प्लॅन असतो त्या प्लॅनप्रमाणे ती पिशवी सूर्याच्या हातामध्ये तिनं दिलेली असते आणि सूर्याला सांगितलेलं असतं, पाहुणं ही जरा तुमच्याकडे ठेवा। सूर्याला बिचारायला काहीच माहीत नसतं हे सगळं काय आहे, कशासाठी घडतंय याबद्दल सूर्याला काहीच माहीत नसतं। सूर्याने पण ती पिशवी हातात घेतलेली असते आणि ठेवलेली असते। मग सूर्या किचनमध्ये येतो आणि तुळजा आणि राजू तिथं असतात। सगळं जेवण झालेलं असतं, सगळी तयारी झालेली असते। सूर्या तिथे येऊन सांगू लागतो की धनु, राजू, खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। इकडे तो तुळजाला म्हणत असतो, तेव्हा तुळजा म्हणत असते, प्रॉब्लेम झाला आहे म्हणजे काय झालं आहे? तेव्हा सूर्या सांगत असतो की आपण 25 माणसांचं जेवण केलेलं होतं, पण जी माणसं आलेली आहेत ती 30-35 असतील, त्यांचीच माणसं आणि नंतर बाकीची माणसं। तेव्हा तुळजा म्हणते, काळजी करू नको सूर्या, काही भांडीवरची काढून घे, आम्ही सगळेजण बघतो काय करायचं आहे ते। मग सगळ्याजणी तयारीला लागतात। इकडे जादूपुड्या असतात, त्याचबरोबर तुळजा, चालन मालन सगळ्याजणी मिळून आता तयारी करत असतात आणि छान असं जेवण, एक्स्ट्रा माणसं जरी आलेली असली तरी त्यांच्या जेवणाची तयारी केली गेलेली असते आणि छान असं जेवण बनवत असतात। त्याचबरोबर आता धनुला साखरपुड्यासाठी बाहेर आणलं जातं। त्याचबरोबर शालन मालन, डॅडी, त्याचबरोबर शत्रू सगळेजण आलेले असतात। सूर्या पण खुश झालेला असतो। त्याचबरोबर तेजू ही छान तयार झालेली असते। त्याचबरोबर पप्पी आणि तेजू दोघीजणी मिळून इकडे धनुला घेऊन येतात। मग आता दोन्हीकडच्या अंगठ्या मागवल्या जातात। अंगठ्या हा द्यायच्या असतात म्हणून त्या मागवलेल्या असतात। मग आता एकमेकांना अंगठी घालायची असते, त्यावेळेसच धनुची सासू जी असते ती म्हणते की पाहुणं, मगाशी तुमच्याकडे एक पिशवी दिली ती बघा, ती पिशवी द्या तेवढी आणून, त्यात अंगठी होती असं सांगितलं जातं। सूर्या मग जातो आणि ती पिशवी कुठं ठेवलेली असते ती घेतो आणि द्यायला येऊ लागतो। मग ती पिशवी आणून सूर्याकडे दिली जाते आणि ह्या लोकांचा खूपच घाणेरडा असा प्लॅन असतो। त्यांनी प्लॅनच असा केलेला असतो की काही झालं तरी अंगठी मात्र आपण घ्यायची नाही, परंतु या पाहुण्याला मात्र असं वाटलं पाहिजे की ती अंगठी आपणच घेतलेली होती आणि ती गायब झालेली आहे। हा सगळा त्यांचा प्लॅन ठरलेला असतो आणि त्याचप्रमाणे मग त्यांनी ती अंगठी गायब केलेली असते आणि मग तिथं सूर्याला ते म्हणतात की अहो काय झालं हे सगळं, ह्याच्यामध्ये एक अंगठी होती ना, ती कुठे गेली? तेव्हा सूर्या म्हणतो, काय काय सांगताय तुम्ही, याच्यामध्ये अंगठी होती? सूर्याला मात्र स्वतःवरतीच विश्वास बसत नाही आहे। ते सांगू लागतात की हो, याच्यामध्ये एक अंगठी होती, ती नाही आहे याच्यामध्ये, असं सूर्याला सांगितलं जातं। तेव्हा सूर्या मात्र विचार करू लागतो। सूर्याला प्रश्न पडलेला असतो, अरे बापरे, याच्यात अंगठी होती। राजू त्याचबरोबर तुळजा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो, पण त्या मुलाच्या आईने खूप मोठा राडा केलेला असतो। तिने घरून निघतानाच ठरवलेलं असतं की ही पिशवी गेल्या गेल्या पाहुण्यांच्या हातात द्यायची आणि त्यांना आपण सांगायचं की अहो तुमच्याकडनंच अंगठी घाल झालेली आहे, म्हणजे आपले सगळेच पैसे वाचले की नाही। हा सगळा त्या नालायक बाईचा प्लॅन असतो आणि त्यामुळं आता गोंधळ उडालेला असतो। भर लग्न मंडपामध्ये हा सगळा राडा सुरू झालेला असतो। तुळजाला सूर्याला टेन्शन आलेलं असतं। मग सूर्या म्हणतो की असं झालं आहे का? मग सूर्या म्हणतो ठीक आहे। सूर्या आता धावत जाऊन ती अंगठी घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे। दुकानातून ती अंगठी आणण्यासाठी तो जायला निघालेला असतो। त्याचबरोबर इकडे तेजू मात्र टेन्शनमध्ये असते। तेजूला असं वाटत असतं की माझ्यामुळं धनुचं लग्न मोडायला नको आहे। हे सगळं तेजूच्या डोक्यात सुरू झालेलं असतं। तेजूला काळजी वाटत असते। तेजूच्या डोक्यात एकच सुरू असतं की काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी अशा पद्धतीनं घडायला नको आहेत, हेच तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं। त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे तेजू म्हणत असते की मला असं वाटतंय माझ्यामुळं जर हे लग्न मोडणार असेल
तर मला इथून गेलं पाहिजे असं तिच्या डोक्यात चालू असतं. तेव्हा सूर्या म्हणतो की अजिबात काळजी करायची गरज नाही. मलाही तुझा संसार सुखाचाच व्हावा असं वाटत आहे. फक्त माझी एक इच्छा आहे ती तुला पूर्ण करावी लागेल. काहीही झालं तरीही तू जोपर्यंत शत्रू पावणं सुधरत नाही तोपर्यंत तू जायचं नाही. आणि मी तुला स्वतः वाजत गाजत घेऊन जाईल एवढं लक्षात ठेव. हे सगळं तो सांगत असतो. आणि त्याचबरोबर तो तिची समजूत घालत असतो. साखरपुड्याची तयारी इकडे सुरू झालेली असते. आणि त्याचबरोबर तो तेजूला सांगत असतो, जेव्हा तुला शांत व्हावं वाटत असेल तेव्हा या आकाशातल्या चांदण्यांकडे बघायची गरज नाही आहे. तू फक्त माझ्यासोबत राहा आणि त्याचबरोबर तुझ्या मनासारख्या गोष्टी होतील हे सगळं सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे हे सर्व जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र सूर्या खुश झालेला असतो आणि तो तेजूला म्हणतो की तुझा हा जो भाऊ आहे ना तो खंबीर आहे. फक्त त्याच्या खांद्यावरती डोकं ठेवायचं आणि शांत व्हायचं. बघ तुला बरं वाटेल असं सूर्या सांगत असतो. त्याचबरोबर इकडे तुळजाला त्याचबरोबर घरातील सर्वांना टेन्शन असतं. अचानक ह्या पाहुण्यांनी हा लग्नाचा विषय का काढलेला आहे हाच प्रश्न त्यांना पडलेला असतो. आणि ते विचार करत असतात, असं अचानक का, अचानक लग्न का, हा एक प्रश्न सतावत असतो. आणि त्याचबरोबर डॅडींनी मात्र इकडे वेगळाच डाव आखायचं ठरवलेलं असतं. डॅडींच्या डोक्यात वेगळ्याच गोष्टी सुरू झालेल्या असतात. डॅडींना फक्त एवढंच वाटत असतं की काहीही झालं तरीही आता असा डाव टाकायचा आहे की ज्यामुळं स्वप्नातही कोणी विचार केला नव्हता. हे सगळं डॅडींनी ठरवलेलं असतं. आणि डॅडी मात्र त्याच पद्धतीने विचार करत असतात. तिथे गेल्यावर असं वागायचं की तुमची बायको ही तुमच्यासोबत आलीच पाहिजे असं डॅडी इकडे शत्रूला सांगत असतात. आणि त्या पद्धतीनं डॅडीनी डाव आखायचं ठरवलेलं असतं. डॅडींच्या डोक्यात खूपच विचित्र पद्धतीचं हे वागणं असतं आणि त्यांना पूर्णपणे ओळखून असते ती म्हणजे तुळजा. तुळजाला पक्क माहिती असतं की डॅडी किती आतल्या गाठीचे आहेत, डॅडी कसे वागू शकतात हे सगळंच तुळजाला चांगलंच माहिती असतं. म्हणून तर तुळजा त्यांच्यापासून सावध राहण्याचा प्रयत्न करत असते. कारण तिला माहिती आहे की डॅडी कोणता डाव कधी टाकतील आणि कोणाला कशामध्ये कधी अडकवतील हे फक्त तुळजाला चांगलंच माहिती आहे. आणि आता सगळी तयारी जोरदार सुरू झालेली आहे. अंगठी ही सूर्याने स्वतः आणलेली आहे आणि धनूचा साखरपुडा उरकला जातो. पण त्यानंतर तुळजा आणि सूर्या यांच्यामध्ये बोलणं सुरू होतं. काहीही झालं तरीही ही गोष्ट अशा पद्धतीनं का घडलेली आहे, अंगठी कशी गायब झाली हा मोठा प्रश्न आता पडलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.